मित्रांनो, आपल्या सर्वांना वाटते की लोकांनी आपल्याला पसंत करावे, पण बहुतेक जण एखाद्या नवीन माणसाला भेटतात तेव्हा ते नर्वस होऊन जातात आणि मनात विचार करू लागतात की कदाचित समोरच्या व्यक्तीला मी नाही आवडत, कदाचित मी चांगला नाही दिसत, माझ्याकडून एखादी चूक नको व्हायला, माहीत नाही तो माझ्याबद्दल काय विचार करतोय। त्यामुळे स्वतःची एक चांगली इमेज बनवण्याच्या नादात आणि स्वतःला समोरच्याची पसंत बनवण्यासाठी ते असे काही वागतात की ते स्वतः मूर्ख दिसू लागतात। जसे की ते स्वतःची स्तुती करू लागतात किंवा स्वतःची क्वालिटी सांगू लागतात, स्वतःची शान बिनकामाला झाडू लागतात। असे केल्याने ते घमंडी दिसून येतात आणि हे लक्षात ठेवा की कोणत्याही घमंडी व्यक्तीला कोणीच पसंत नाही करत। कोणाचीही आवड बनणे, लोकांना आपल्याकडे अट्रॅक्ट करणे कठीण नाही आहे, हे खूप सोपे आहे। कोणालाही अट्रॅक्ट करण्यासाठी तुम्हाला कोणतेही उलटे सुलटे वागण्याची काहीच गरज नाही आहे। तुम्हाला फक्त ही 6 कामे करायची आहेत जी आता मी सांगणार आहे आणि मी गॅरंटी देतो की जर तुम्ही ही 6 कामे योग्य पद्धतीने केली तर तुम्ही ज्या कोणाला पण भेटणार तो तुम्हाला पसंत करू लागेल। नंबर 1, त्यांना सांगा की तुम्ही त्यांना पसंत करता। असे माना की एक व्यक्ती आहे जो जगातील सर्वात बेस्ट व्यक्ती आहे, त्याच्यामध्ये सर्व चांगल्या गोष्टी आहेत, पण तुम्ही त्याला आवडत नाहीत, तर काय तुम्ही तरीही त्याला पसंत कराल? नाही ना। आपण त्याच लोकांना पसंत करतो जे आपल्याला पसंत करतात। तर मग जर तुम्हाला सर्वांची पसंत बनायचं आहे तर मग तुम्ही त्यांना सांगा की तुम्ही त्यांना पसंत करता। पण हे सांगणार कसे? डायरेक्ट जाऊन तर बोलायचं नाही आहे की मी तुला पसंत करतो, तर चल आता तू पण मला पसंत कर। जोरात कानाखाली बसेल भाऊ। 2च मार्ग आहेत ज्याद्वारे तुम्ही समोरच्याला सांगू शकता की तुम्ही त्याला पसंत करता। नंबर 1, स्माईल करा। नकली स्माईल नाही तर खरी स्माईल। जेव्हा तुम्ही एखाद्याला हसून भेटता तर न काही बोलता समोरच्याला हा सिग्नल जातो की तुम्ही त्याला पसंत करता। आरशासमोर जाऊन जरा स्वतःला बघा, पहिले स्माईल करून बघा। जेव्हा तुम्ही स्माईल करून एखाद्याला भेटता तेव्हा कसे दिसता, त्यानंतर तुम्ही तोंड फुगून जरा सिरियस होऊन रागीट चेहरा बनवून बघा की असा चेहरा करून तुम्ही समोरच्याला भेटता तेव्हा कसे दिसता। तर मग तुम्ही समोरच्याला पसंत करता हे सांगण्याचा पहिला मार्ग आहे की तुम्ही त्यांना एक चांगली स्माईल करून भेटा। आणि दुसरा मार्ग आहे त्यांची खरी स्तुती करा। कोणतंही खोटं बोलू नका, तुम्हाला त्यांची खरी स्तुती करायची आहे। जेव्हा तुमची कोणी खोटी स्तुती करतं तेव्हा तुम्हाला समजतं ना की तो तुमची खोटी स्तुती करत आहेत, कारण की आपल्याला माहीत असतं की आपण किती पाण्यामध्ये आहे ते, आणि हा जी स्तुती करतोय ती क्वालिटी आपल्यामध्ये आहे पण की नाही ते। तर खोटी स्तुती कराल तर लोक तुम्हाला मतलबी समजतील आणि खरी स्तुती कराल तर ते तुम्हाला पसंत करतील आणि तुम्हाला योग्य व्यक्ती समजतील। लोकांची पसंत बनण्याचा दुसरा मार्ग, त्यांना जाणीव करून द्या की ते तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत। आणि हे दाखवण्यासाठी सर्वात चांगली पद्धत आहे की तुम्ही त्यांच्याकडून काहीतरी सल्ला घ्या। तुमची कोणतीही छोटी मोठी प्रॉब्लेम त्यांना सांगा आणि त्यांच्याकडून सल्ला घ्या की मला हा जॉब करायचा आहे, मला हा अभ्यास करायचा आहे, मला हा बिझनेस करायचा आहे, तर यावर तुमचे मत काय आहे? तुम्ही कोणताही आणि कशावरही सल्ला घेऊ शकता ज्यात तुम्हाला कम्फर्टेबल वाटत असेल। जेव्हा आपल्याकडून कोणी सल्ला घेतो तेव्हा आपल्याला वाटते की आपले एक मत त्यांच्यासाठी महत्त्वाचे आहे। ओके, म्हणजेच आपण त्यांच्यासाठी महत्त्वाचे आहोत आणि आपल्याला तो व्यक्ती योग्य वाटतो आणि आपण त्याला पसंत करतो। तर समोरच्याकडे सल्ला मागताना लाजू नका आणि सल्ला घेतल्यानंतर त्याला थँक्स पण बोला। यामुळे तुम्ही जेंटलमन दिसून याल आणि जेंटलमॅनला कोण पसंत नाही करत। लोकांची आवड बनण्याचा तिसरा मार्ग, त्यांचे नाव रिपीट करा। डेल कार्नेगी काय बोलले होते आठवतंय ना? माणसाला या जगात सर्वात सुंदर आणि गोड आवाज जो वाटतो तो म्हणजे स्वतःचे नाव। जेव्हा आपण एखाद्याला भेटतो तेव्हा सुरुवातीचे 10 मिनिटे समोरच्याचे नाव कमीत कमी 3 वेळा रिपीट केले तर तेव्हा त्यांनी आपल्याला पसंत करण्याचे चान्सेस वाढतात। याचा अर्थ असा नाही आहे की तुम्ही समोरच्याच्या नावाची माळ जपत राहायचं आहे, नाही, तुम्हाला त्यांचे नाव अशा प्रकारे रिपीट करायचं आहे की त्यांना समजलंसुद्धा नाही पाहिजे की तुम्ही त्याचे नाव रिपीट करत आहात। म्हणजेच तुम्ही पूजा बोलण्याऐवजी हाय पूजा असे बोला, थँक्यू बोलण्याऐवजी थँक्यू पूजा असे बोला। जेव्हा तुम्ही एखाद्यासोबत 10 मिनिटे बोलाल तेव्हा त्या दरम्यान समोरच्याचे नाव घेण्याच्या खूप संधी तुम्हाला मिळतील। तर आता आपण येऊया चौथ्या मार्गावर, तुम्ही त्यांच्या इंटरेस्टमध्ये इंटरेस्ट दाखवा। याचा काय अर्थ आहे? समजा की तुम्ही ज्याला भेटणार आहात त्याला सिंगिंग आवडते आणि तुम्हाला क्रिकेट आवडते, तर तुम्ही त्याच्यासोबत क्रिकेट म्हणजे तुमच्या आवडत्या गोष्टीबद्दल किंवा छंदाबद्दल नका बोलू, तुम्ही त्यांच्यासोबत सिंगिंग म्हणजे त्यांच्या छंदाबद्दल बोला। जर तुम्ही त्यांचा इंटरेस्ट सोडून तुमच्याच इंटरेस्टबद्दल बोलत बसाल तर समोरचा बोर होऊन जाईल, तो तुम्हाला कनेक्ट करूच शकणार नाही आणि तुम्हाला पसंत करण्याची गोष्ट तर खूपच दूर राहून जाईल।
त्यामुळे नेहमी लोकांच्या इंटरेस्टमध्ये इंटरेस्ट दाखवा. असे केल्याने त्यांना वाटते की ते तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. लोकांची आवड बनण्याचा 5वा मार्ग, तुम्ही त्यांच्याकडून तुमचे एखादे काम करून घ्या. हे तुम्हाला विचित्र वाटत असेल की यार कोणी माझं काम करून मला कसं काय पसंत करू शकेल. याला बेंजामिन फ्रँकलिन इफेक्ट बोलतात. हा एक सायकोलॉजिकल फिनॉमिना आहे. जेव्हा कोणी आपले एखादे काम करतो तेव्हा तो आपल्याला पसंत करायला लागतो. जसे की तुम्ही डिनर टेबलवरती बसलेले आहात आणि तुम्ही त्यांना पाणी किंवा रुमाल देण्यासाठी बोलू शकता. कोणतेही छोटे मोठे एखादे काम त्यांच्याकडून तुमच्यासाठी करून घ्या. बेंजामिन फ्रँकलिन यांनी त्यांच्या बायोग्राफीमध्ये लिहिलं आहे की जेव्हा कोणी तुमच्यासाठी दयाळूपणा दाखवतो तर भविष्यामध्ये तो तुमच्यासाठी अजून जास्त दयाळू बनू शकतो. आणि तुम्हाला पाणी देणे किंवा तुमच्यासाठी कोणतेही छोटे मोठे काम करणे एक प्रकारचा दयाळूपणाच तर आहे. लोकांची आवड बनण्याचा 6वा मार्ग आहे की तुम्ही त्यांना तुमच्यातील उणिवा दाखवा. होते असे की आपण इम्प्रेशन दाखविण्याच्या नादात स्वतःला परफेक्ट असल्याचे दाखवतो आणि याचा परिणाम उलटाच होतो. जितके जास्त तुम्ही लोकांना हे दाखवण्याचा प्रयत्न कराल की तुम्ही परफेक्ट आहात, तुमच्यात कोणतीच कमी नाही आहे, तितकेच लोक तुमच्यापासून दूर जातील. सोबतच काही लोक तुमच्यावर जळायला सुरुवात करतील की यार हा इतका परफेक्ट कसा आहे, याचे आयुष्य इतके परफेक्ट कसे आहे. पण जेव्हा तुम्ही तुमची उणीव, तुमची कमी समोरच्याला दाखवाल, तुमच्याकडून पण चुका होतात हे तुम्ही समोरच्याला दाखवाल, तुमच्या आयुष्यात सर्व काही एकदम 100% ठीक नाही आहे, तेव्हा समोरच्याला वाटते की अरे यार हा तर एकदम माझ्यासारखाच आहे. तुम्ही बघितले असेल की जेव्हा एखाद्या ॲक्टरसोबत एखादा ॲक्सिडेंट होतो तेव्हा ते लोकांचे अजून फेवरेट बनतात. कारण की ते त्यांच्या हिरो इमेजमधून बाहेर निघून सामान्य माणूस दिसायला लागतात. असा माणूस जो परफेक्ट नाही आहे, असा माणूस जो इतर सामान्य माणसांप्रमाणेच आहे. जसे एखादा नेता दाखवतो की तो काही मोठा पॉवरफुल माणूस नाही आहे, तो तर एक सामान्य माणूस आहे, तेव्हा लोक त्याला पसंत करतात की हा तर आपल्यासारखाच आहे. तर माझ्या मित्रांनो, हे आहेत ते 6 मार्ग लोकांच्या मनात आपली जागा निर्माण करण्याचे. या गोष्टींना संबंधित काही पुस्तकांची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. वाटले तर तुम्ही त्यांना विकत घेऊ शकता आणि तुम्हाला वाटले तर तुम्ही मला इंस्टाग्रामवर फॉलो करू शकता, जिथे मी खूप पॉवरफुल गोष्टी पोस्ट करत असतो रोजच. तर जा आणि तुमची स्वप्न पूर्ण करा. तुमच्या आयुष्याला चांगलं बनवा आणि या जगाला पण चांगलं बनवा. थँक्यू फॉर वॉचिंग. नमस्कार.